हाय नमस्कार, मी अतिशा लाड. राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपल्या सगळ्यांनाच माहिती होतं की आपल्या लाडकी अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे यांच्या मुलाने एक पावभाजी सेंटर ओपन केलं होतं आणि आज ते स्वप्न खूप मोठं झालं आहे. कारण का आज एक पावभाजीची गाडीवरून एक रेस्टॉरंट म्हणजे एक फूड सेंटर ओपन झालं आहे आणि आता ती मायलेकाची जोडी माझ्यासोबत आहे. सुप्रियाताई, मीरदादा, खूप स्वागत राजश्री मराठी. थँक्यू. मस्त, एकदम छान. ओव्हरवेल्मिंग फिलिंग आहे जरा? खूप ॲक्च्युली खूप असं टेन्शन होतं, कारण फूड ट्रकची छोटी जागा, मग सगळं ते मॅनेजेबल आणि एवढं सगळं परत, कारण हे जेव्हा केलं तेव्हा काहीच नव्हतं. मग ते सगळं उभं करायचं आहे, ते छान वाटलं पाहिजे लोक येऊन, कारण आपण जेव्हा दुसऱ्या हॉटेलमध्ये जातो तेव्हा आपल्याला ती जागा स्वच्छ पाहिजे, ते छान हवं आहे. तर ते माझ्या आणि मी मीरला ते म्हटलं होतं, बाकी काही असू दे, टेस्ट चांगली पाहिजे आणि जागा स्वच्छ पाहिजे, ह्या गोष्टी मात्र पाळूया, बाकी काही नाही, काही टेन्शन नाही. आपण असं म्हणतो की आपली आई आपली बेस्ट फ्रेंड असते, म्हणजे बेस्ट फ्रेंड सगळं काही ती असते आणि आईने आज एवढं सपोर्ट केलं. मीरदादा, काय सांगशील? खूप, म्हणजे फूड ट्रकपासनं तिचं असं होतं की तुला जे वाटतं, जे बरं वाटतं, तुला जे आवडतं ते कर. आणि आता पण तिचं असं होतं की आपण चालू तर करू, तू चालू तर कर, मी आहे, बाकी तू काही टेन्शन घेऊ नको. जे काय आहे ते आता गिराईक येतील त्यांच्यावर डिपेंड, आणि टेस्ट अप्रतिम असते. आम्ही आधी पावभाजी खाल्ली आहे आणि आता वेगवेगळे आयटम्स पण आहेत, फक्त पावभाजी नाही. तर आम्हाला एक मेन्यू द्या ना, बोलता. ॲक्च्युली आपल्याकडे पावभाजी, मसाला पाव आणि बाकी सगळ्या गोष्टी आपल्या महाराजच्या मेन्यूवर आहेतच, पण आता सोया चापचं हल्ली खूप फॅड आहे आणि लोक प्रोटीनच्या हिशोबाने जरा ते खायला आवडतं. तर मग त्याचे एक 4 प्रकारचे फ्लेवर आहेत सोया चापमध्ये, आणि सोया चाप बिर्याणी आहे, सो ते सुद्धा ॲड केलेलं आहे. 10-12 टाईपचे फ्लेवर्स आहेत सोया चापमध्ये. पनीर टिक्काज आहेत, सोया चाप बिर्याणी आहे, पनीर टिक्का बिर्याणी आहे, प्लस आता सीझनल्समध्ये मशरूम टिक्का, ब्रोकोली टिक्का वगैरे सगळं चालू होऊन जाईल. ऐकूनच भूक लागायला लागली आहे. आता म्हणजे आम्हाला ह्या महिन्यामध्ये एक तर अधिक महिना म्हणजे वाढीचा महिना, सो मी म्हटलं नक्कीच आपण चांगल्या वाईबने सुरू करतोय तर बिझनेस वाढणारच. आणि श्रावण येतोय, त्याच्यामुळे लोक नॉनव्हेजकडनं व्हेजकडे वळतात, तर काहीतरी चटपटीत पण पाहिजे खायला, म्हणून हा सगळा अट्टाहास आहे. सुप्रियाताई, शूटिंगवरनं येऊन तुम्ही फूड ट्रकवर जायचात, म्हणजे ते थकला असाल तरी ती एक ऊर्जा मिळायची तुम्हाला. तर आता म्हणजे ही आईची एनर्जी कितपत घेणार आहेस तू आता? ती तर आत्ता पण, म्हणजे काल रात्री पण शूटिंग संपलं तिचं आणि शूटिंग नंतर इकडे होती. मी तिला काल रात्रीपासून सांगतो तू घरी जा, मी आहे इकडेच आहे. 11:30, 12:30, 1 वाजेपर्यंत ती इकडेच असते. जोपर्यंत तयारी सगळी होत नाही, जोपर्यंत तिला जसं वाटेल तसं सगळं सेट नसेल, तोपर्यंत ती इकडे असणार. नाही तर 100 मला कॉल येतात दररोज सकाळपासून. यश आता हे आहे ना, खरं. पण पहिली रेसिपी मीरदादांनी कोणती बनवून दिली होती तुम्हाला, जेव्हा त्याला स्वयंपाकाची आवड निर्माण झाली? ॲक्च्युली तो घरी सगळंच बनवायचा, म्हणजे तो नॉनव्हेज उत्तम बनवतो, तो पराठे चांगले बनवतो, तो रोटी पण चांगल्या वेगवेगळ्या करतो, ते सगळ्याच गोष्टी तो करत होता आणि काहीतरी एक्सपेरिमेंट करत राहायचा. मग मला पण जसं वाटायचं की चला कधीतरी सुट्टी असेल तर जरा आराम मिळायचा आणि चमचमीत खायला पण मिळायचं. तर माझं पण त्याने ना 8वीत असतानाच ठरवलं होतं की त्याला शेफ व्हायचं आहे. तर मी त्याला म्हटलं की तू जर फोकस असशील तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे, आणि मला आवडतं आहे म्हणून तू इंजिनिअरिंगला जा, मला आवडतं आहे म्हणून तू डॉक्टर, पण त्याला काय आवडतं हे महत्त्वाचं आहे ना, तो त्याच्यात रमला तर पाहिजे. नाहीतर काय होतं नंतर मग नाही काय नाही ते आम्ही केलं, मग ते पटलं नाही, मग आम्ही स्विच केलं, असं नाही होत ना. स्विच करायला पैसे आईबापाचे काही वर नाही आलेले, त्याच्यामुळे जे करशील ते शेवटपर्यंत कर, एवढंच मी त्याला सांगितलं होतं. सेटवर किती वेळ दादानी डब्बा बनवून दिला आहे की बरं? माझ्याकडे एकतर माझ्या घरी स्वयंपाकासाठी बाई नाही आहे, माझ्याकडे कुठल्याच कामासाठी बाई नाही आहे. आता हे सांगितलं तर सगळ्यांना खोटं वाटतं, पण मी खरंच सकाळी 7ची शिफ्ट असली तरी मी 5 वाजता उठून जेवण करून स्वयंपाक करून जाते. त्याला माझ्या हातचं जेवण खूप आवडतं, त्याच्यामुळे त्याचं असं म्हणणं असतं पोळ्या बिळ्या करायला एक वेळ बाई ठेवली चालेल, भाज्या फोडणीला घालायला नाही, तू तीच कर, नाही तर तुला नसेल जमेल तर मला सांग, मी करतो, पण बाकी तो कोणाच्या हातचं त्याला नाहीच पडत. तुमचीच ही सवय त्यालाही लागली आहे. आणि आता ठिपक्यांची रांगोळीची टीम आहे आणि आधी ज्यांच्यासोबत काम केलं ती सगळी मंडळी आता आलीत. किती भारी वाटतंय याही क्षणी सपोर्ट करायला उभी आहे. ठिपक्यांच्या रांगोळीची तर माझी सगळीच टीम माझ्याबरोबर असते. इवन रमेशवाणी आणि नीतावाणी म्हणजे माझे फॅमिली येते, आणि हर्षदा तो मेरी जान आहे, तो माझ्यासाठी ती लकी चाम आहे. त्यामुळे तिचा हात पाठीशी माझ्या अंगावर काटा आला. ती माझ्याबरोबर आहे ना, तर मला मग काही टेन्शन नसतं, कारण तिला म्हणजे माझं असं होतं ना, मला कुठल्या गोष्टीमध्ये कन्फ्युजन आलं ना की मी पहिला बोल मम्मा सुनो ना मैं क्या बोल रही हूँ, ये करू की ये करू, मग ती जे सांगते ना ते करेक्ट सांगते ती, त्यामुळे ती त्याच्यातनं बाहेर पण काढते. ती पॉझिटिव्ह खूप आहे, त्यामुळे मला पण ती एक सवय आहे का तिच्याच बरोबर राहिल्यामुळे ती पॉझिटिव्ह राहण्याची.
आणि बाकी सगळेजण तर आहेत, अंशुमन विचारे, पल्लवी, हे सगळेजण आहेत, माझ्या टिपक्यांच्या रांगोळी, बाकी खूप लोक, सगळेच जण. म्हणजे मला असं वाटतं की आपण छान पॉझिटिव्ह राहिलो, समोरचा माणूस छान पॉझिटिव्ह राहतो. अन्वी पण जेव्हा आली ना ती बाबा बाबा करत होती आधी आणि आई बाबा अशी हाक मारत होती. म्हणजे यावरून कळतं किती घट्ट नातं आहे. हो, आता तुम्ही पण एन्जॉय करा, खा आणि मग आम्ही तुमचा बाईट घेऊ की तुम्हाला कसं वाटतंय, म्हणजे आम्हाला टेस्ट पण कळेल ना. असं काय प्रत्येक बाईट घेणाराच नुसतं सगळे खातायत आणि सांगा आता कसं वाटतंय असं नाही. आमच्याकडे असं आहे की जो माणूस येतो तो उपाशी जाणार नाही, त्यामुळे यायचं, खायचं, प्यायचं, जायचं. या नवीन व्हेंचरसाठी ऑल द व्हेरी बेस्ट. आणि हेही खूप सक्सेसफुल होणार आहे आणि आम्ही सगळे येणार आहोत. ठाण्यात जेव्हा पण येऊ महाराजा सर्कलला आपलं आहे आणि रामजी बार अँड रेस्टॉरंटच्या जस्ट अपोजिट आहे, त्यामुळे छान आहे. तुम्हाला इथे आलं ढाबामध्ये आल्यावर खाल्ल्यासारखा फील येईल. आणि आता वासाने राहत नाही आहे, सो मी पळते. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.